झाडाचं म्हणजे ते एक झाड काढून सांगितलेलं तेच आहे. नाही ते तर आता काय घेतलं मी चार्ट नंबर 4 घेतलं ना तर नाही का मागे पाठवत. तर मैं पेड़ को देखता हूँ विषय घेतला झाड वृक्ष. कसं आहे 203 पानावर विषय ऑब्जेक्ट घेतलाय वृक्ष. मग वृक्ष घेतला हा झाला विषय. विषय म्हणा ऑब्जेक्ट म्हणा ते काय आहे एकार्थवाची आहे. आणि तिकडं काय घेतलं ज्ञान पर्यायामध्ये स्व पर अर्थ पर म्हणा किंवा ऑब्जेक्ट करून त्याचा दुसरा शब्द काय दिलाय वाचक अर्थ. मग स्व मध्ये काय घेतलंय मैं घेतलाय पेड़ को देखता हूँ. मग मैं पेड़ को देखता हूँ म्हटल्यावर मैं काय झाला स्व पेड़ झाला पर किंवा अर्थ ते नंतर घ्यायचंय. मग जिने यात्रा करते हुए रमेश के घर पर आ गए. रमेश ने जिनेदत्त से पूछा आप कहाँ से आए? जिनेदत्त ने जवाब दिया कि मैं श्रवणबेळगोळा से आया हूँ. रमेश आपने श्रवणबेळगोळा में क्या देखा? जिनेदत्त श्रवणबेळगोळा में बाहुबली की मूर्ति को देखा. रमेश किसने बाहुबली की मूर्ति देखी? जिनेदत्त मैंने ही बाहुबली की मूर्ति देखी. म्हणजे आता हे स्वपद समजण्यासाठी एक उदाहरण घेतलंय की मी बाहुबलीची मूर्ती पाहिलं. मी झाला स्व स्व म्हणा किंवा भावप्रमेय हे झालं काय आहे स्व म्हणा किंवा भावप्रमेय एकार्थवाची झाले. आणि बाहुबलीची मूर्ती पाहिली म्हणजे दर्शनोपयोग घ्यायचा नाही काय. पाहिली हे सुद्धा काय आहे ज्ञानोपयोगच आहे. मग बाहुबलीची मूर्ती पाहिली म्हटलं तर तिथं तो झाला बहिप्रमेय म्हणा पर म्हणा अर्थ म्हणा. मग आता परत तिकडं खाली विषय घेतला की नाही बाहुबलीची मूर्ती दाखवली आणि इकडं ज्ञान पर्यायामध्ये काय घेतलं मैंने बाहुबली की मूर्ती देखी. तर मैंने झाला स्व आणि बाहुबलीची मूर्ती पाहिली हे झालं तर मैंने झालं स्व आणि बाहुबलीची मूर्ती झाली पर म्हणा किंवा अर्थ म्हणा. आणि परत आता खालच्या कॉलम मध्ये काय घेतलंय स्व मै आणि पर अर्थ काय घेतला बाहुबलीची मूर्ती देखता हूँ. देखता हूँ म्हणजे पण दर्शनोपयोग नाही तर तेच ना ज्ञानोपयोग. हा फक्त मी हा काय आहे दर्शनोपयोग आहे. आणि बाहुबलीची मूर्ती पाहतो म्हटलं तर काय झालं ज्ञानोपयोग झाला. हा मी इकडचा स्व म्हटलं तो ज्ञानप्रमेय जो मी इकडचा आहे स्व तो भावप्रमेय आणि त्यालाच दर्शनोपयोग म्हणायचे महाराज. ज्ञानपर्यायामधला परच्या रकानाखाली 2 एरो करायचे त्याच्यात परत स्वपर करायचे पण ते स्वपर भेद विज्ञानाचे म्हणजे हा जो भावप्रमेयातला मी आहे तो झाला की भावप्रमेयातला मी आहे तो दर्शनोपयोग. आणि आता मी ध्रुवाला जाणतो मग ध्रुवाच्या खाली 2 एरो करून काय घेतले ध्रुवामध्ये ध्रुवामध्ये परद्रव्य नाही. प्रत्येक चार्ट मध्ये जिथं पुढे येईल असं ज्ञानपर्याय म्हणून तिथं जेव्हा स्व असेल आणि असं बहिप्रमेय म्हणून वेगळं दाखवले तर स्व म्हणजे भावप्रमेय म्हणताना दर्शनोपयोगच आहे तो. आणि इकडं बहिप्रमेयामध्ये ध्रुवाला जाणतो मग ध्रुवामध्ये ध्रुव आहे ध्रुवामध्ये पर नाही. तर हा झाला स्वपर भेद विज्ञान म्हणजेच इथला स्व आहे तो ज्ञानपर्यायातला स्व आहे. आणि तो स्व कसा आहे अनुभूती. मी माझ्यामध्ये परद्रव्य नाही ते भेद विज्ञान करण्यासाठी हा स्वपर आहे. अलग लक्षात काय सांगितलं मित्र जो मी आहे मी ध्रुवाला जाणतो तर मी जो आहे हा भावप्रमेय झाला. भावप्रमेय म्हणजेच दर्शनोपयोग. भावप्रमेय म्हणजे दर्शनोपयोग झाला. आणि त्याच्यानंतर काय घेतला बहिप्रमेयामधला ध्रुव आहे आणि ध्रुवामध्ये ध्रुव आहे ध्रुवामध्ये अन्य नाही. मग इथं त्याच्या खाली 2 एरो करून महाराजजी काय करायचे स्व आणि पर म्हणजे स्वपर भेद विज्ञानातला स्व वेगळा आणि भावप्रमेयातला स्व वेगळा. हा भावप्रमेयातला जो स्व आहे तो कसा आहे सदैव मी रूपाने आहे आणि तो त्या स्वरूपाच्या अपेक्षेने त्याचं प्रामाण्य सदैव आहे. न्याय कुमुदचंद्रमध्ये काय घेतलंय 227 वगैरे पान सर तिथं सगळ्या चार्टमध्ये घातले महाराजांनी ते आधार.
तिथं त्यांनी कसं घेतलंय की तो जो भाव प्रमेयातला स्व आहे तो त्याचं काय करतो प्रामाण्य ठरवून असतो. दर्शनोपयोगामध्ये सुद्धा दर्शनोपच्या अपेक्षेने मीचा निर्णय केलेला आहे आणि तो जो मीचा निर्णय केलेला आहे ते झालं जो निर्णय आहे तर त्याच्या स्वरूपाच्या अपेक्षेने प्रामाण्य आहे. आणि इथं आता मी ध्रुवाला जाणतो, ध्रुवाला जाणलेलं सत्यच आहे. मग ध्रुवाला जाणतो हे झालं सामान्य ज्ञान आणि जाणलेलं सत्यचा निर्णय केला प्रामाण्य सहित ज्ञान झालं. म्हणून हा स्व बहिप्रमेयातला वेगळा आणि इथला भावप्रमेयातला स्व काय झाला. दर्शनोपयोगातला जो भावप्रमेय आहे तो कसा आहे, तो पर्यायातला मी आहे. पर्यायाचा मीचा फक्त निर्णय करतो. पण इथं ध्रुवामध्ये आणले नाही. हा जेव्हा निर्णय करतो तेव्हा बहिप्रमेयामध्ये स्वपर भेद विज्ञान करून तिथं काय करतो प्रामाण्य करतो. म्हणून मी बाहुबलीची मूर्ती पाहिली, मी झालं भावप्रमेय, त्यालाच म्हणायचं दर्शनोपयोग. आणि बाहुबलीची मूर्ती पाहिली हे झालं पर म्हणा किंवा अर्थ. मग आता इथं काय आहे की मय हे काय आहे खाली आता बघा, यहा मय अहम के वेदों को स्वसंवेदन करते हैं. और पेड़ या बाहुबली की मूर्ति को पर अथवा अर्थ अथवा विषय या नियत कहते हैं. तर मी झालं मीचं वेदन म्हणजे आता वास्तविक पाहता सामान्य प्रतिभास दर्शनोपयोग आहे असं अन्यमतींना सांगण्यासाठी पण वापरतो. आणि विशेष प्रतिभा झाला ज्ञानोपयोग. पण वास्तविक पाहता सामान्य प्रतिभास म्हणजे फक्त पर्यायातला मी, जो पर्यायातला मी जाणला तो झाला दर्शनोपयोग. आणि वृक्ष जाणतो किंवा बाहुबलीची मूर्ती जाणतो असं म्हणतो तेव्हा काय झालं विशेष जाणला. विशेष म्हणजे तिथं बहिप्रमेयातला काय केला ज्ञेयाचा निर्णय केला, ज्ञानाने निर्णय झाला. तर ते सगळं काय झालं बहिप्रमेय जो आहे त्यात निर्णय करतो तर ते झालं सगळं ज्ञानोपयोगात. रमेश विचारतो आपने और क्या किया. तर जिंदर तो म्हणतो मैंने निज ध्रुव शुद्ध ज्ञान दर्शनानंदात्मा का अनुभव किया. तर मी स्वतःच्या ज्ञानदर्शन स्वरूपाचा अनुभव केला. मग आता किसने निज ध्रुव शुद्धात्मा जाना. जिनदत्त म्हणतो मैंने ही निज ध्रुव शुद्ध ज्ञान दर्शनानंदात्मा को प्रत्यक्ष जाना. मेरी 5 साल की उम्र वाली बेटी सीता ने अपने निज ध्रुवात्मा को नहीं जाना. अर्थात चार्ट नंबर 4. म्हणजे आता ती 5 वर्षाची का घेतली तर 8व्या वर्षाला सम्यक दर्शन होतं. म्हणून तिथं 5 वर्षाची घेतली म्हणजे ती नियमाने सम्यक दृष्टी नाही, स्वतःचा अनुभव करू शकत नाही. मग अशा रीतीने निजध्रुव शुद्धात्म्यांना मी प्रत्यक्ष जाणलं. पण 5 वर्षाची करत नाही म्हणजे 8 वर्षापर्यंत अनुभूतीची पात्रता नाही. कुणासाठी सांगितलं 8 वर्षाचा नियम. मनुष्यासाठी 8 वर्षाचा आहे आणि माकडासाठी 9 महिने वगैरे असं धोलाच्या 5व्या पुस्तकात वेगवेगळे नियम दिले आहेत. कोंबडीला 2 महिने होते ना, 20 दिवस काय काहीतरी होते. म्हणजे त्यांचं आयुष्य पण कमी आणि त्यांची सरलता असल्यामुळे ते लवकर पात्र होतात. आणि मग असं प्रत्येकाचं वेगवेगळी पात्रता सांगितली. मग आता 5 वर्षाची आहे म्हणजे नियमाने ती काय झाली मिथ्या दृष्टी आहे. म्हणून तिने निजध्रुव शुद्धात्म्याला जाणलं नाही. हे जे स्व म्हटलंय पर्यायातला मी जाणतो भावप्रमेय म्हणजे दर्शनोपयोग म्हणजे पर्याय. मी के वेदन को स्वसंवेदन करते. हा स्वसंवेदन म्हणजे पर्यायातला मी घेतला. परंतु पर्यायातला मी म्हणजे असमान प्रक्रिया पर्याय नाही मी म्हणजे आता सामान्य ज्ञानाची आपली पर्याय जी आहे ते सामान्य जे ती मी झाली ते भावप्रमेय म्हणा किंवा स्वसंवेदन. पण स्वसंवेदन म्हणजे अनुभूतीचं स्वसंवेदन नाही. तर आता इथं बघा चार्ट नंबर 4 2 ते 4 पादावर आहे का चार्ट. मग त्याच्यामध्ये काय घेतलं बघा चार्ट कसं वाचायचं आहे खालून वर का वरून खाली खालून वर वाचणं. आता ह्याच्यामध्ये 5 इंद्रियांचे विषय घटवून निजध्रुव पण घटवलाय, मनाचा विषय पण घटवलाय. तर खाली आता वाचा दर्शनोपयोगमय. ज्ञानोपयोगात काय घेतलं मैं बालक को जानता हूँ. तर मय झाला दर्शनोपयोग. आणि मी बालकाला जाणतो म्हटलं तर काय झाला ज्ञानोपयोग. मग हा जो मी आहे तो झाला दर्शनोपयोग आणि बालकाला जाणतो म्हटलं तर हा झाला पर म्हणजे अर्थ विषय म्हणजेच तिथं ज्ञानाचा निर्णय झाला.
जेवढा मीचा अंश आहे तो झाला दर्शनोपयोग. मग महाराजजी काय म्हणायचे की जरी लिहिलंय शास्त्रामध्ये की दर्शनोपयोग पूर्व ज्ञानोपयोग होतो, क्रमाने होतो, पण वास्तविक पाहता माझं चिंतन आहे म्हणायचे की ज्ञानोपयोगाच्या वेळेस सुद्धा जो मीचा अंश आहे तो काय झाला दर्शनोपयोग आहे. मग आता ह्याला पुढे शास्त्रात आधार दाखवा म्हणलं तर दाखवू शकत नाही, पण ज्ञानोपयोगातला जेवढा मीचा पार्ट आहे तो काय झाला दर्शनोपयोग. आणि बालक तो जाणता हुआ कुठला विषय, कुठल्या इंद्रियाचा विषय आहे? मनाचा आहे. म्हणजेच बालकाला मनात जाणतोय ना, म्हणून मनाचा विषय झाला. त्याच्यानंतर परत आता दर्शनोपयोगामध्ये मय आला. सापडलं का सगळं? दर्शनोपयोगात मय आणि ज्ञानोपयोगात काय घेतला? मैं ध्वनि संगीत को सुनता जानता हूँ. तर मी ध्वनी संगीताला जाणतो. संगीत कुठल्या विकाराचा, कुठल्या इंद्रियाचा विषय आहे? कर्णेंद्रियाचा. म्हणून मी झाला स्व भावप्रमेय, तो दर्शनोपयोग. आणि ध्वनी संगीत जाणतो म्हटलं तर बहिप्रमेय म्हणा, पर म्हणा, अर्थ म्हणा, तर हे झाला ज्ञानोपयोग. मग त्या ज्ञानोपयोगामध्ये मीचा जेवढा अंश आहे तो झाला भावप्रमेय दर्शनोपयोग. आणि संगीताचा निर्णय करतोय, ऐकतो, जाणतो म्हटलं तर ते सगळं झालं ज्ञानोपयोग. परत आता काय घेतलं? दर्शनोपयोगामध्ये मय घेतला आणि ज्ञानोपयोगात काय घेतलं? मय लाल रंगीन वस्त्र को जानता हूँ. तर आता मय झाला स्व आणि मी लाल रंगीन वस्त्राला जाणतो असं म्हटलं तर काय झालं? पर अर्थ. कसा लावतो चार्ट लक्षात घ्या. मय फक्त कॉलम आहे तो दर्शनोपयोगाचा स्वतंत्र करून दाखवलाय. म्हणजेच आता त्या ज्ञानपर्यायाचं खरं तर खाली घेतलं ते दर्शनोपयोग म्हटलं म्हणा किंवा भावप्रमेय म्हटलं तरी चालतंय. आणि आता वरच्या पर्यायात काय घेतलं? मी लाल रंगीन वस्त्राला जाणतो. कुठल्या इंद्रियाचा विषय? चक्षुरेंद्रियाचा विषय घेतला. मग अशा रीतीने लाल रंगीत वस्त्राला जाणतो मी झाला स्व आणि लाल रंगीत वस्त्राला जाणतो हे झाला पर. आता वरचा चार्ट वाचा. मैं सुगंध को जानता हूँ. पहिल्यांदा नुसता मैच वाचायचा दर्शनोपयोग आणि त्याच्यानंतर मी सुगंध जाणतो. कुठल्या इंद्रियाचा विषय झाला? घ्राणेंद्रियाचा. मग मी हा झाला दर्शनोपयोग आणि मी सुगंधाला जाणतो म्हटलं तर तो झाला ज्ञानोपयोग. त्याच्यानंतर वाचा मित्र मय दर्शनोपयोग. म्हणजे जेवढं आहे तो आता हा कुठल्या इंद्रियाचा विषय झाला? रसनेंद्रियाचा विषय झाला. तर फक्त मय घेतला तर दर्शनोपयोग भावप्रमेय झाला. आणि मी काय गोड साखरेला जाणतो किंवा त्याचा स्वाद घेतो साखरेचा असं म्हटलं तर ज्ञानोपयोग झाला. मग आता त्या ज्ञानपर्यायामध्ये सुद्धा जेवढं स्मय स्वाद तो भावप्रमेय झाला दर्शनोपयोग. आणि मी आता साखरेला जाणतो, साखरेला जाणतो हा झाला पर म्हणा किंवा अर्थ म्हणा किंवा बहिप्रमेय म्हणा, तर तो झाला ज्ञानोपयोग. वाचा संजय. दर्शनोपयोगमय, दर्शनोपयोगमय, भावप्रमेय आणि मय थंडी आईस्क्रीम को जानता हूँ, ज्ञानोपयोग, बहिप्रमेय. मग आता मय झाला तेवढा पार्ट दर्शनोपयोग. स्व म्हणजे दर्शनोपयोग घ्यायचा. स्व म्हणजे स्वसंवेदनाचा स्व घ्यायचा नाही. आणि आता थंड आईस्क्रीम जाणतो म्हटलं तर पण ते बहिप्रमेय झालं. बहिप्रमेय म्हणा किंवा ज्ञानोपयोगामध्ये काय केला? निर्णय केला. मग आता वरचा परत कॉलम वाचा. मय दर्शनोपयोग, भावप्रमेय. निज ध्रुव शुद्ध ज्ञान दर्शन आनंदात्मा को जानता हूँ. तर मी निज ध्रुव शुद्ध ज्ञान दर्शन आनंदात्म्याला जाणतो. तर मय झाला भावप्रमेय दर्शनोपयोग. त्याचा लक्षातच ठेवून घ्यायचं. आणि इकडे निज ध्रुव शुद्ध आत्म्याला जाणतो म्हटलं की तिथं काय झाला? ज्ञानोपयोग. आणि त्याच्या खाली ध्रुवाला उतरायचं की ध्रुवामध्ये ध्रुव आहे, ध्रुवामध्ये परद्रव्य नाही. मग तिथला जो स्व आहे तो झाला ज्ञानोपयोगातला बहिप्रमेयातला स्व आहे. आणि इकडं जो दर्शनोपयोगाचा स्व आहे तो काही आहे काय आहे? भावप्रमेय आहे. मग हे कशासाठी समजून घ्यायचं? तर आता हा चार्ट आपल्या जीवनात कसा उपयोगी पडतो? तर एका विषयावरनं दुसऱ्या विषयाकडे जाताना मध्ये काय असतो? दर्शनोपयोग होतो.
मग त्याला उदाहरण काय द्यायचे महाराज की समजा आता आपण वेगात गाडी चालवतो आणि आता वळवायची म्हटल्यावर काय करतो, न्यूट्रल करतो. न्यूट्रल करून वळवतो आणि जर त्या वेगातच वळवली तर काय होईल, ॲक्सिडेंट होईल. मग तसंही तर आता मै हा झाला न्यूट्रल, मै बालक को जानता हुई ज्ञानोपयोग झाला. परत आता न्यूट्रल काय केलं, मै, आणि त्या मनाच्या विषयाकडनं आता संगीताच्या विषयाकडे चाललो आहे. तर तिथं मै ध्वनी संगीताला जाणतो. मग हे झालं पण खालचा मै झाला न्यूट्रल दर्शनोपयोग, आणि परत मी संगीताला जाणतो म्हटलं तर ज्ञानोपयोग झाला. इथं मी बालक को जानता हूँ म्हणलं ना, बालक स्वपर घटवायचं का त्याच्यामध्ये, त्याच्यात हे घटवायचं स्वतः ते परत म्हणजे आहे. मी निर्णय ना तिथं मी बालकाला जाणतो, मी मीचा बालकाला निर्णय. जाणतो हा इकडला मी येतो दर्शनोपयोग तो आहे, नाही. भावप्रमेय आहे. पण हा निर्णय ना मी जाणलं. तर मी बालकाला जाणलं आणि हे जाणलेलं सत्यच आहे असं म्हटलं तर प्रमाण प्रामाणिक झालं. पण इथं स्वप्रभेद विज्ञानाचं 2 एरो करायचे नाही, फक्त ध्रुवासाठी 2 एरो करायचे. नाही, तर पण ध्रुवामध्ये प्रत्येक- ध्रुव आहे, ध्रुवामध्ये अन्य. प्रत्येक विषयाला जाणताना मी भिन्न हे दिसतेच की त्यामध्ये, म्हणजे जाणलं जातेच की मी वेगळं आणि ते वेगळं आहे, त्याला मी जाणतोय. नाही ती विवक्षा अगदी स्थूल झाली. पण ध्रुवामध्ये ध्रुव आहे, ध्रुवामध्ये अन्य नाही, हे स्वप्रभेद विज्ञान करताना वरच्या पहिल्या कॉलममध्येच फक्त स्वप्रभेद विज्ञान आहे. आणि हे सगळे परच आहेत ना विषय, त्यामुळे तिथं स्वपर करायचं नाही आहे. बालक पर आहे, संगीत पर आहे, वस्त्रलाल पर आहे, सुगंध पर आहे, सगळे 5 इंद्रियांचे विषय परकीयच आहे. मग आता हे विषयाला जाणताना ही ज्ञान पर्याय आहे ना, मैं बालक को जानता हूँ. सम्यक दृष्टीचे आणि मिथ्या दृष्टीचे पर्याय काय फरक राहील? काही नाही फरक तिथं. म्हणून तर कुलपाला कुलूप जाणलं, तर कुलपाला कुलूप जाणलं तर ते कसं आहे, ते जाणलेलं सत्यच आहे. मिथ्या दृष्टी पण तसं जाणू शकतो, सम्यक दृष्टी जाणू शकतो. फक्त ध्रुव स्वभावात हे कुलूप नाही असं मिथ्या दृष्टी भेदविज्ञान करत नाही. म्हणून त्याचं जाणणं मोक्ष मार्गासाठी उपयोगी नाही. आता आपलं काय दर्शन उपयोग खर्चे नुसते डबल दर्शन उपयोग खाली कुठं? दर्शन उपयोग मध्ये नाही, पुन्हा ज्ञान उपयोग मध्ये नाही, मग 2 वेळा दर्शन उपयोग. नाही ते वेगवेगळे पर्याय ना. पहिल्या खालच्या पर्यायामध्ये फक्त मै घेतला, हे भावप्रमेय झालं. आणि वरच्या पर्यायात ज्ञानाबरोबर असलेला मी आहे. मग तो ज्ञानावर असलेला मी आहे, तो सुद्धा दर्शनोपयोग आहे. म्हणून तर महाराज काय म्हणायचे की जरी छद्मस्थांना दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग क्रमाने होतो असं म्हणतात, तरी सुद्धा हे ज्ञानोपयोगाच्या पर्यायामध्ये दर्शनोपयोग पण त्याच वेळेस आहे. आणि त्यातला जेवढी मीची छटा आहे तो दर्शनोपयोग. म्हणून दर्शनोपयोग हा वेगळा असतो, ज्ञानोपयोग सर्वथा वेगळा असतो असं नाहीये. तर ज्ञानाच्या पर्यायामध्ये सुद्धा काय झाला, दर्शनोपयोग आहे. आणि जो दर्शनोपयोग आहे तो कसा आहे की तेवढ्या अंशाने त्याला दर्शनोपयोग आहे असं माझं चिंतन आहे. पण वास्तविकता शास्त्रात आधार दाखवला तर दाखवता येत ते नाही. स्वपर पण करतात ना, पर अर्थला तिथं पण स्वपर केलं जातं. विशेष प्रतिभासमान आहे आणि दर्शन उपयोगात येतो त्यावेळेस दर्शन उपयोगामध्ये सामान्य प्रतिभास असं अन्यमतींना सांगण्यासाठी सामान्य हा शब्द वापरला. पण ढोलाकारांनी काय केलं, सामान्य विषयाची परिभाषा जिनागमनासाठी जिनसमयातल्या लोकांसाठी नाही. तर तिथं जो पर्यायातला मी आहे तोच खरा. अंतर्मुखचित प्रकाश, ढोलाचे शब्द काय आहे, अंतर्मुखचित प्रकाश दर्शनोपयोग आणि बहिर्मुखचित प्रकाश ज्ञानोपयोग. त्या बहिर्मुखचित प्रकाशामध्येच मी जो लिहिलेला आहे तो दर्शन उपयोग न घेता जो प्रत्येक पदार्थ आहे त्याची जी विशिष्टता आहे त्या विशिष्टतेसाठी मी जाणतो. कोण जाणतो? कुठलं ज्ञानोपयोगाचा जो मी आहे, ज्ञानोपयोगातला जो मी आहे तो सुद्धा भावप्रमेयच आहे. कोणताही एका वेळेस एकच उपयोग असतो. ती सामान्य परिभाषा आहे. आगमामध्ये सामान्य परिभाषा सांगितली. पण इथं मी निजध्रुवाला जाणतो म्हणताना मी झाला भावप्रमेय, आणि निजध्रुवाला जाणतो म्हणताना ध्रुवात ध्रुव आहे, ध्रुवात अन्य नाही. तिथं स्वप्रभेद विज्ञानातला स्व घ्यायचा. आणि पर्यायातला जो स्व आहे तो कसा आहे, भावप्रमेय, तो झाला दर्शनोपयोग. म्हणून एका विषयावरनं दुसऱ्या विषयाकडे जाताना मध्ये न्यूट्रल होतो, तसं इथं दर्शनोपयोग हा न्यूट्रल आहे. आणि मग परत ज्ञानोपयोगामध्ये कर्णेंद्रियाचा विषय जाणला, डोळ्याचा विषय जाणला, किंवा सुगंध म्हणजे नाकाचा विषय जाणला. हे अवस्था बदलल्या, म्हणजेच एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे गेलो. पण मध्ये फक्तच काय आहे, मी जो जाणतो तो भावप्रमेय जो आहे तो झाला दर्शनोपयोग. आणि बहिप्रमेयामध्ये काय केला, निर्णय केला. आणि ह्याच्यामध्ये
दुसरं पण उदाहरण काय देत होते महाराजजी? एक गाडीचं देत होते. तर ते फिल्मचं उदाहरण घ्यायचं. फिल्मचं उदाहरण कसं घ्यायचं की आता समजा त्या फिल्ममध्ये पांढरी फिल्म घालून काय केलं, प्रकाश सोडला तर पडदा पांढरा प्रकाशित झाला, फक्त रिफ्लेक्शन वाढला. आणि रंगीत फिल्म घालून केलं तर लाल रंगाचं फिल्म घालून प्रकाश सोडला तर ते पडदा कसा झाला, लाल रंगाचा झाला. मग अशा रीतीने प्लेन फिल्म जी आहे ते दर्शनोपयोगाचं उदाहरण आहे आणि रंगीत फिल्म घातलं हे ज्ञानोपयोगाचं. अजून एक तिसरं उदाहरण देत होते. दिसतो आणि तर आता अग्नीची उष्णता आणि लाईटची उष्णता दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर आहे. पण अग्नीची उष्णता कशी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दाहक, पाचक, प्रकाशक घटवायचं आहे. जी लाईटची उष्णता आहे ती प्रकाशक आहे, अग्नीची उष्णता आहे ती दाहक आहे. आणि प्रकाशक कुठं लावायचं, नाही इकडं गौण आहे आणि मुख्य आहे, तिकडं काय गौण आहे मुख्य हे लावतो. म्हणजे आता अग्नीची उष्णता आहे त्याच्यामध्ये उष्णता मुख्य आहे, प्रकाश गौण आहे. आणि लाईटची उष्णता आहे त्याच्यामध्ये प्रकाश मुख्य आहे, उष्णता गौण आहे. आणि परत दुसरं उदाहरण पण सांगायचे ना की चुलीमध्ये स्वयंपाक करणारी जी खेळूत असते तर ती त्या चुलीच्या प्रकाशातच म्हणजेच अग्नीच्या प्रकाशातच मोहरी बघून टाकते. म्हणजे तिथं त्या चुलीच्या अग्नीमध्ये काय झाला, दाहक पण आहे, प्रकाशक पण आहे आणि त्या अग्नीमध्ये उष्णता पण आहे. म्हणजे ह्यातनं फक्त लक्षात काय घ्यायचंय की जेवढा मीचा अंश आहे तेवढा दर्शनोपयोग. आणि एका विषयावर दुसऱ्या विषयावर जाताना मध्ये दर्शनोपयोग होतोच. मग मी बाहेरचे विषय जाणले, मग आता मी ध्यान करून स्वतःला जाणणार आहे म्हटल्यावर मध्ये दर्शनोपयोग झाला. आणि हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली तर तो काय झाला, ज्ञानोपयोग झाला. जेव्हा तुम्ही म्हणताय ना ज्ञानोपयोगामधला मी म्हणजे भावप्रमेय आहे, त्यावेळेस ह्या चार्टमध्ये जो सेपरेट दर्शनोपयोग दाखवलाय तो नाही घ्यायचा ना. सेपरेट म्हणजे आता एकानंतर एक भावप्रमेय आहेच. म्हणजे त्यांनी म्हणल्यास का दोन होतील मग ते असं म्हणतात. नाही वेगवेगळे पर्याय, त्यामुळे त्या पर्यायातला मी ते झालं भावप्रमेय. आणि इकडलं वरच्या पर्यायातला मी सुद्धा तो सुद्धा भावप्रमेय म्हणजे काय आहे, नाही म्हणजे असं एकानंतर एक कुणाला सांगितलं ते अन्यमतींना समजत नाही आपली अंतर्मुखचित प्रकाश बहिर्मुखचित प्रकाशी भाषा, म्हणून अन्यमतींना सांगण्यासाठी सामान्याला ग्रहण करतो, विशेषाला ग्रहण करतो, ते दर्शनोपयोग ज्ञानोपयोग असं त्यांच्यासाठी सांगितलं. म्हणून धवलाच्या पहिल्या पुस्तकात सुरुवातीलाच हे दर्शन मार्गणीमध्ये वर्णन घेतलंय. मग तिथं त्यांना समजण्यासाठी अंतर्मुखचित प्रकाश त्यांना समजण्यासाठी सामान्याला ग्रहण करतो तो दर्शनोपयोग, विशेषाला ग्रहण करतो तो ज्ञानोपयोग सांगितला. पण वास्तविक पाहता अंतर्मुखचित प्रकाश पर्यायातला जो आहे, अंतर्मुखचित प्रकाश म्हणजे हा मी, तोच दर्शनोपयोग आहे. आणि ज्या वेळेस पर्यायामध्ये काय होतं, मी ध्रुवाला जाणलं असं म्हणतो, मग एका वेळेस दोन आहेतच. महाराजजी म्हणायचे की जरी शास्त्रात हे सापडत नाही तरी हे माझं चिंतन आहे. म्हणून जेवढा पार्ट त्या मीचा आहे तेवढा दर्शनोपयोग आहे आणि जेवढं ध्रुवाला जाणतो म्हणतो तो बहिप्रमेय झाला. म्हणून आगमनाचा अनुसार आहे की मग तिथं ती स्थूल परिभाषा आहे. आणि मग आता तुम्हाला लक्षात घ्या की जेव्हा बृहद्रव्य संग्रहाच्या 6व्या गाथेमध्ये काय सांगितलं की आता 6व्या गाथेमध्ये सामान्य आणि विशेष कथन सांगितलं. मग तिथं सांगितलं अनुभूतीच्या वेळेस आत्मा प्रत्यक्ष असतो, हे झालं सामान्य की विशेष, अपवाद कथन आणि उत्सर्ग कथन सांगितलं. तर अनुभूतीच्या वेळेस तिथं तो आत्म्याला प्रत्यक्ष जाणतो हे विशेष कथन झालं. म्हणून तिथं मतिश्रुत ज्ञानाने तो स्वतःला जाणतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष अनुभव होतो, स्पष्ट अनुभव होतो. आणि ज्यावेळेस आता मतिश्रुत ज्ञान हे कसे आहेत, परोक्ष जाणतात असं म्हणतो, तेव्हा ते काय झालं, सामान्य कथन झालं. म्हणून सामान्य कथन करताना तिथं विशेष कथन त्याला सापेक्षच असतं. अपवाद म्हणजे ते विशेष कथन ते काय बाधित होतं असा अर्थ ना. हा जो भावप्रमेयातला मी आहे तो पर्यायातल्या मीच्या छटेला घेतला. आणि बहिप्रमेयातला जो आहे तो कसा आहे, स्व आणि पर दोन्ही आहे. त्यांना म्हणायचं ज्ञानोपयोगातला मी आणि दर्शनोपयोगातला मी मध्ये काय फरक आहे, काही फरक नाहीये, तसं मय समानच आहे. म्हणून त्यांनी ऐकून चंद्राचं उदाहरण दिलंय महाराजांनी की
स्वरूप मात्र प्रत्यक्षत्वात. स्वरूप मात्र म्हणजे तेवढा स्व जो आहे तो प्रत्यक्ष आहे आणि त्याच्यामध्ये कधी सुद्धा खोटं ज्ञान असत नाही आहे. म्हणजे तिथं भावप्रमेयापेक्षा प्रमाणाभास निम्न. अष्टसहस्रीची कारिका काय सांगते, भावप्रमेयाच्या अपेक्षेने प्रमाणाभासाचा निम्न म्हणजे लोभ आहे, म्हणजे ते कधी खोटं असत नाही मी तो. आणि बहिप्रमेयापेक्षा प्रमाणम तन निगमचते. बहिप्रमेयाच्या अपेक्षेने जसा विषय तसं जाणलं तर प्रमाण आहे आणि जसा विषय नाही तसं जाणलं तर अप्रमाण आहे. इथं चर्चा आहे प्रमाणाची, इथं बहिप्रमेयाच्या, इथं नाहीच ती चर्चा प्रमाणाची. भावप्रमेयाच्या अपेक्षेने नाही. आणि मग तिथं हे सगळं समजून काय, जर मी गृहकांडाने जाणले सत्याचा निर्णय केला तरच सम्यक दर्शन होत आहे आणि जर निर्णय केला नाही तर सम्यक दर्शन होऊ शकत नाही.